अपडेट न्यूज। यवतमाळच्या घाटंजी पोलिसांना बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडण्यात मोठं यश आलं। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिसांना 15,000 रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं आहे। घटना काय घडली? घाटंजी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राहुल खंडागळे, दत्ता कुसराम, सचिन नैताम दुसऱ्या एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना त्यांना CRO यवतमाळकडून बँक ऑफ महाराष्ट्राचा एटीएम फुटत असल्याचा फोन आला। पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं असता एटीएम फुटलेल्या अवस्थेत दिसलं। पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तात्काळ परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू केली। ट्रॅक्टरच्या मागे अंधारात लपला होता आरोपी। बँकेपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर असलेल्या HDFC बँकेच्या गल्लीत एका ट्रॅक्टरच्या मागे अंधारात एक संशयित व्यक्ती लपून बसलेली आढळली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। आरोपीची माहिती: नाव विजय तानबाजी मडावी, वय वर्ष 30, राहणार राजूरवाडी, तालुका घाटंजी। तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून एटीएम फोडण्यासाठी वापरलेले साहित्य, 2 पाणे आणि स्क्रूड्रायव्हर सारखा वायपर जप्त करण्यात आला आहे। CCTV फुटेजमध्येही तो एटीएम फोडताना स्पष्ट दिसला आहे। पोलीस अधीक्षकांकडून कौतुकाची थाप। घाटंजी पोलिसांच्या सतर्कतेमुळे बँकेतील मोठी चोरी टळली आहे। या कामगिरीबद्दल यवतमाळचे माननीय पोलीस अधीक्षक यांनी ठाणेदार व तिन्ही अंमलदारांचा सत्कार केला असून प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 5,000 रुपये एकूण 15,000 रुपयाचे रोख बक्षीस देऊन गौरवलं आहे। महाराष्ट्र बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पोलिसांचे आभार मानले आहेत। प्रतिनिधी नितीन कोमेकर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.